नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर इथं 24वी ऊस परिषद गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठराव करण्यात आले. काटामारी, FRP, रिकव्हरी, चोरी आणि अन्य प्रश्नांवरून शेट्टींनी राज्य सरकार आणि साखर कारखानदारांवर जोरदार टीका केली. या परिषदेत एकूण 18 ठराव करण्यात आले. यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई 2019च्या शासन निर्णयाच्या आधारावर देण्यात यावी, सरकारने दिलेले कर्जमाफीचे वचन पाळावे, साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन करावेत आणि AIच्या आधारे रिकव्हरी चोरीवर नियंत्रण आणावे, अशा मागण्या करण्यात आल्या. केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत 45 रुपये करावी, इथेनॉल दरात प्रतिलिटर 5 रुपये वाढ करावी, तसेच GSTच्या कक्षेतून कृषी निविष्ठांना वगळावे, अशीही ठाम भूमिका मांडण्यात आली. उच्च न्यायालयाच्या एकरकमी FRP निर्णयाविरोधातील याचिका मागे घ्यावी, तसेच कोल्हापूर खंडपीठास मंजुरी दिल्याबद्दल सरन्यायाधीशांचे अभिनंदन करण्यात आले. तोडणी व वाहतूक खर्चात शेतकऱ्यांची लूट थांबवावी, साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेत वाढ थांबवावी, खरीप पीक खरेदी तातडीने सुरू करावी, वन्य प्राण्यांच्या नुकसानीसाठी भरपाई वाढवावी, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशा ठरावांचा समावेश होता. तुटलेल्या ऊसाला FRP प्लस 200 रुपये देण्यात यावेत, तर चालू हंगामात विनाकपात पहिली उचल 3,751 रुपये प्रतिटन देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्णायक लढ्याचा इशाराही यावेळी दिला. या ऊस परिषदेला महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.